विधानसभेत एकमेकांवर तुटून पडतात, बाहेर खासदार फोडतात, पण विमानात शेजारी बसून चहा पितात। आजी माजी मुख्यमंत्री एकाच फ्लाईट मध्ये एकाच रांगेत, फोटो व्हायरल झाला आणि सारा महाराष्ट्र हादरला। हे राजकारण आहे की दोस्ती बने रहेचा फॉर्म्युला? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। सभेत एकमेकांचे कपडे फाडतात, प्रवास मात्र एकाच विमानात। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। खाली जमिनीवर खासदार फोडाफोडी सुरू आणि वर आकाशात चाय पे चर्चा सुरू। एक माजी मुख्यमंत्री खासदार फुटलेल्या मतदारसंघात निघालेत दौऱ्यावर, तर दुसरे विद्यमान मुख्यमंत्री निघालेत नागपूरला आपल्या होम ग्राउंडवर। पण दोघांना घेऊन उडणारं एकच विमान, इकॉनॉमी क्लासमध्ये, थांबा बिझनेस क्लासमध्ये। शेजारी शेजारी बसलेले दोन वैरी, एक आजी मुख्यमंत्री एक माजी। दिवसा सभेत एकमेकांचे कपडे फाडतात, प्रवास मात्र एकाच विमान। तेवढ्यात फोटो आला, कार्यकर्त्यांचे बीपी वाढला। साहेब हे काय? पण साहेब हसून म्हणाले, राजकारणात कुणी कायमचा शत्रू नसतो। महाराष्ट्राच्या राजकारणात हे काही नवीन नाही, विमान मैत्री तर जुनीच आहे। शरद पवार आणि अटल बिहारी वाजपेयींचे किस्से फेमसच आहेत। संसदेत भांडायचं आणि विमानात गप्पा मारायच्या। प्रमोद महाजन तर म्हणायचे, विरोधक असलो तरी शत्रू नाही। आणि दुसरं का, खासदार फुटीचा ताण हलका करायचा असेल, खाली 6 खासदार फुटले तरी वर, अरे जाऊ दे रे, पॉलिटिक्स आहे असं म्हणायचं। आता जाता जाता विमानात एकत्र बसण्याचे 3 फायदे सांगतो। कोणते? मग ऐकाच। पहिला फायदा, नेटवर्किंग विथ नथिंग, म्हणजे विरोधकांशी बोललं की पुढच्या भांडणाची लाईन कळते, तू उद्या काय बोलणार आधीच सेटिंग। दुसरा फायदा, स्ट्रेस बस्टर, रोज रोज गद्दार खोके फुटीर ऐकून डोकं आउट होतं। विमानात 2 तास शांतता, चहा बिस्किट, जुने किस्से। आणि आता तिसरा फायदा, संदेश टू कार्यकर्ता। फोटो बघून कार्यकर्त्याला कळतं, साहेब वर सेटिंग करतात, आपण खाली जीव द्यायचा नाही, डोकं शांत ठेवायचं। म्हणजे खासदार फुटी झाली तरी आनंद लुटी काही थांबत नाही, कारण खुर्ची येते जाते, मैत्री टिकते कधी कधी। एकूणच काय तर पुढच्या वेळी आजी माझी एकत्र दिसले की चिडू नका, ते शत्रू नाहीत, स्पर्धक आहेत। क्रिकेट मॅच सारखं, मैदानात तुटून पडायचं, मॅच संपली की एकत्र जेवायचं। बाकी खासदार फुटले तरी चालतील, विमानातली मैत्री तुटली नाही पाहिजे। तुम्हाला काय वाटतं, ही संधी साधू मैत्री की परिपक्व राजकारण? कमेंट करा। भेटूयात पुढच्या फ्लाईटमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये।